पंचायत समिती निवडणुकीतील कुकाणा गटातील क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कुकाणा येथील सभेत माजी आमदार शंकरराव गडाख बोलत होते। सभेच्या अध्यक्षस्थानी कुकाण्याचे माजी सरपंच कुमारसाहेब देशमुख हे होते। प्रारंभी कुकाण्याचे ग्रामदैवत न्यामत शहावली बाबांच्या दर्ग्यात श्रीफळ वाढवून या गटातील प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। नंतर गडाख यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी सभास्थळापर्यंत पायी मिरवणूक काढली। यावेळी कपूरचंद कर्डिले, बाबासाहेब घुले, सुरेश गायकवाड, विशाल निकम आदींची भाषणे झाली। यावेळी बाळासाहेब नवथर यांच्यासह पिंपरी शहाली परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी गडाख यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी शेतकरी पक्षात प्रवेश केला। माजी आमदार शंकरराव गडाख म्हणाले की लंघे यांना निवडून आणण्यासाठी घुले हे भेंड्यात स्थान मांडून बसलेले आहेत। घुले लंघे यांच्यावर सख्या भावाप्रमाणे प्रेम करून त्यांना मोठी राजकीय पदे मिळण्याचा मार्ग मोकळा करून दिला, परंतु त्यांनी अंधारात आपल्या पाठीत खंजीर खुपसून त्यांची कृतज्ञता दाखवून दिल्याचा आरोप गडाख यांनी केला। घुले लंघे यांच्यासाठी इतके सर्व करूनही ते कधीही आमचे झाले नाहीत, तर तुमचे तरी कसे होतील याचा जनतेनेच विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले। सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळीचा बकरा बनविण्याचे कुटील राजकारण तालुक्यातील राष्ट्रवादी तसेच भारतीय जनता पक्षात सुरू असल्यानेच या विरोधात आपण पक्ष सोडल्याचे त्यांनी स्पष्ट केले। त्यांनी आव्हान स्वीकारण्याची घोषणा केली, परंतु अनेक गटामध्ये ते उमेदवार देऊ शकलेले नाही। काही गटामध्ये उमेदवार दिल्यासारखी घोषणा त्यांनी केली, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की या कुकाणा गटातली जर परिस्थिती जर बघितली तर फक्त लंघ्यांना निवडून आणायचं याच्याकरता फक्त चंद्रशेखर घुले पाटील आज नेवाशा तालुक्यामध्ये ठाण मांडून बसलेले ज्ञानेश्वर कारखान्यावरती, आणि यांची छोटी युती झालेली आहे बाळासाहेब मुरकुटेंबरोबर। ज्या वेळेस विठ्ठलराव भाजपमध्ये जाण्याकरता प्रयत्न करत होते, राम शिंदेकडे गेले होते। राम शिंदेंना मी सांगू इच्छितो की तुमच्या इथे कोण कोण काय काय बोललं ही वित्तंबर बातमी माझ्यापर्यंत येत होती। आम्ही सुद्धा राजकारणामध्ये तयार गाडी व्हायला लागलेलो आहोत। म्हणून आज असा हा चेहरा तुमच्या सर्वांच्या पुढे आलेला, मी वैयक्तिक टीका त्यांच्याविषयी करणार नाही, परंतु पक्ष बदलत असताना तुम्ही जर भावनेंना स्थान देणार नसाल, जे आमचे झाले नाही एवढं देऊन ते तुमचे कधी होतील हा प्रश्न मला तुम्हाला या निमित्ताने विचारायचा आहे। आणि म्हणून आता जिल्हा परिषदेला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभे असताना अंधारातली युती झालेली आहे। ज्या वेळेस पक्ष प्रवेश करत असताना जी जवळीक भारतीय जनता पक्षाबरोबर लंघेंची झालेली आहे, आता असं ठरलेलं त्यांचं आहे की कुकाणा गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कुंकुत उमेदवार द्यायचा भारतीय जनता पक्षाचा। आणि मी जाहीरपणे सांगू इच्छितो की आज अर्ज भरून आणि प्रचाराला सुरुवात होऊन 8 दिवस झालेले आहेत। भारतीय जनता पक्षाचा उमेदवार इथे एकटा लढतोय, घरोघरी जातो, त्याच्या चिकाटीचं कौतुक केलं पाहिजे, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून बाळासाहेब मुरकुटे बाकीच्या अनेक गटामध्ये 2-2 फेऱ्या घेऊन आले। कुकाण्यामध्ये एकदा तरी तुम्हाला भारतीय जनता पक्षाला मत द्या म्हणून तुम्हाला कोणाला दिसले का? त्यांची फक्त कुकाणा गटातच युती झाली नाही, तर चांदा गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, काँग्रेसची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी आघाडी झालेली आहे त्यामध्ये चांदा गट हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिला होता। तिथे देखील यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही। सक्षम उमेदवार यांच्याकडे होते, परंतु तरी देखील यांनी तिथे अर्ज भरलेला नाही। कुकाणा गटामध्ये पाठिंबा घ्यायचा आणि त्या बदल्यात भारतीय जनता पक्षाला तिथे मदत करायची। भानशिवरा गटामध्ये भारतीय जनता पक्षाने विखेंबरोबर काँग्रेस बरोबर युती करायची, तिथे कुंकुत उमेदवार द्यायचे, आणि या दोन्ही गटाच्या बदल्यात भेंडा गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने फक्त लक्ष दिल्यासारखं दाखवायचं। जे मुरकुटे कुकाणा गटामध्ये करणार आहेत तेच घुले भेंडा गटामध्ये करणार आहेत। अशा पद्धतीने उलट्या काळजाची ही माणसं, विखे काय, घुले काय, मुरकुटे काय, अशा प्रकारे कार्यकर्त्यांना दिवसा ढवळ्या राजकीय बळी देत आहेत। माझ्याच्यानी कार्यकर्त्यांना बळी देण्याचं कधीही पाप या अगोदर झालं नाही, पुढे देखील होणार नाही। येत्या 12 फेब्रुवारी रोजी मोठा खुलासा करून भाऊंना धक्का देणार असल्याचे सूचक वक्तव्य गडाख यांनी यावेळी केले।
तर गुरुवारी दिवसभर नेवासा तालुक्यात ह्याच विषयाची चर्चा चालू होती. नेमकं काय धक्का किंवा काय बोलणार याकडे पूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. आमच्यासाठी आम्ही 27 मताचं गाव आहे आमचं. आम्हाला काय मिळालं? काहीच नाही, तरी आम्ही तुमच्या बरोबर आहे. आम्हाला काही देऊ नका, फक्त आमचे काम करा. आज 15 वर्ष झाले विठ्ठलराव अध्यक्ष झाले, 10 वर्ष आम्ही निवडून दिले. काय काम केलं आमच्या गावात? एक 10 किलोमीटर सांगा त्यांनी एक चोपलं टाकलं का? कशासाठी उभं राहिले तुम्ही? आज तुम्ही उभं राहायच्या ऐवजी पोरीला उभं केलं. अरे तिची आज सुरुवात आहे. कशाला पाप डोक्यात घेता तुम्ही? डॉक्टर आहे ती, तिला डॉक्टरचा धंदा करून द्या. कशाला तुम्ही या व्यवसायात पाडीचा? आणि दुसरा उमेदवार दिला तुम्ही, तो नगरला राहतोय साहेब. काय काम करीन तू कलेत? काहीच करू शकत नाही. दुसरा किस्सा लंगेबद्दल तुम्हाला रागण्यात येऊन देऊ. तुमचे लंगे आहे ना, लंगे फक्त सत्य करता बँकासारखे उड्या मारतात, हे लक्षात ठेवा. त्यांनी अध्यक्ष असताना कोणाच्या जीवावर अध्यक्ष झाले? शंकरराव गडाच्या जीवावर अध्यक्ष झाले. त्यांनी ह्या भागात काहीच केलं नाही. साधा त्यांचा जेवढा आहे तर शिरसगाव रोड सुद्धा करता नाही आला. जेवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा.